बोला असं. कसं आहे इथे आपलं ना बुजगावणं करून ठेवलं ना सगळ्यांनी. नाहीतर काय अगं बुजगावनच काय ते खालसा झालेल्या राणीला झेंडा फटवायच्या कामाला ठेवतात ना ते झालंय आमचं. अहो निदान 10 रुपये तिकीट तरी ठेवा. नाही इथं तुम्हाला खानदानी माणसं पाहायला मिळतील. जग झाला ना. जोकच झालाय ग. इथं जोक झालाय आमचा. काय हो फडके. बोला ना मोठ्या वहिनी साहेब. एक मिनिट. मला एक सांगा, नोकरानं मालकाकडं धूळ झटकायची की त्याच्याच ताटात जेवायला बसायचं? आता तुम्ही इतकी वर्ष काम करताय इथं, तुम्ही कधी बसला तो ह्या डायनिंग टेबलवर जेवायला? हे असं एकदा पण नाही. आणि तू ग पगार मिळणार आहे ना तुला? मग स्वतः स्वतः करून खा की. जेवणावर ठेवलंय का तुला? जेवण नाही म्हणजे ते हल्ली असं काम करणाऱ्यांना असं जेवणावर वगैरे ठेवतात. वहिनी आता पुरे झालं. उगाच तुम्ही तिला बोलताय. एकतर ही सावित्री ताई आहे ना इंडिपेंडंट आहे, घरकोंबडी नाहीये. ती स्वतः नोकरी करते आणि स्वतःच्या पायावर उभी आहे. कळलंय. म्हणजे तुम्हाला जे बोलायचंय ना ते कळलंय मला. काय रॉंग टाइम रॉंग प्लेस. चला येते. म्हणजे तू जाणार आता? ताई जाऊ नको ना. ए आई बघ ती चालली. जाऊ नको ना ताई. अगं सावित्री तू कुठं निघाली? असं उपाशी जाऊ नको ग बाळा. अगे बाई असं उपाशी तापाशी जाऊ नको. आमच्या सासूबाईंना लई वाईट वाटेल बघ. आमच्या कृष्णाई लई हळव्यात. आमच्या दारावर एखादा भिकारी जरी रिकाम्या हाताने परत गेला तरी टचकन डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. तसे गरजवंताला जेव घालतोच की आपण. घे बाहेर छान गार वारं सुटले. बसून खा. हा घे. अर्जुन भाऊजींची माणसं. अर्जुन सरांनी कामावर ठेवलंय ना. आपल्या अर्जुन भाऊजींनी कुत्राला जरी कामावर ठेवला ना तरी पंक्तीत मांडेव घेऊन बसतील सगळे. मग इथं कोण जेवणार? इथं नोकर चाकर आज कामावर लागलेली माणसं.
गरजवंताला जेव घालतोच की आपण. हा? हे नाही खाऊ शकत तू सावे, हे मी खाऊ शकत नाही. सर सॉरी. आर यू आउट ऑफ युअर माइंड? हाऊ डेअर यू? अक्कल काय घाण टाकली होती का यू इडियट? सर शिवी देण्याचं कारण नाहीये, चुकून झालंय माझ्याकडनं. तुला म्हणजे मी पण एक काम करतो, मी नाही खानकन कानपाडीत वाजवतो आणि चुकलं म्हणतो, चालेल? हे अन्न मुळात बाहेर काय करतंय? नॉनसेन्स. बघा सर, मारण्याची भाषा करू नका. मी माफी मागतीये ना, खरंच सॉरी. ए मग उपकार नाही करतायस? चल निघ, चल निघ. सर तुम्ही मला नोकरी दिली आहे त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही माझ्याशी वाटेल तसं वागू शकता. तेच सांगतोय मी, तुला नोकरी दिली आहे ना म्हणजे तुझ्या आयुष्याचा मक्ता नाही घेतला, कळलं ना? ऑफिस मध्ये काम दिलं ना तर ऑफिस मध्ये करायचं, इथे याची काय गरज आहे? ए मोठ्याने बोल, स्पीक लाऊड अँड क्लिअर. काय म्हणालीस? काही नाही. काही म्हणूच नको, कळलं ना? काही म्हणायचं नाही. चल निघ, चल निघ. दादा प्लीज तिला काही बोलू नकोस. प्रिया तू शांत बस, माझं डोकं ऑलरेडी खूप ऑफ आहे, मी उगाच तुझ्यावर चिडेन. पण मी काय म्हणते ऐकून तर प्रिया घे. शांत बस आणि आज जा. अरे मी तुला सगळं प्रिया, आज सांगते. जा. अरे दादा प्रिया शांत बस आणि आज जा. सर माझा राग तिच्यावर नका काढू. तुम्हाला जे काय बोलायचंय मला बोला, तिला नका बोलू उगाच. ए माझ्या बहिणीशी कसं बोलायचं ना ते नीट राहू, जास्त शाणपणा नाही करायचा. माझ्या समोर थोबाड खाली करून बोलायचं, मला आवडत नाही. हे डोळे नाही उचकवायचे, नाहीतर ना. नाहीतर काय? नाहीतर काय करणार? काय करणार? प्रिया बघितलंस, एवढं बोलून सुद्धा हिचा हिका काही कमी होत नाही. ए मिस वशिला, सावित्री नाव आहे माझं. काही देण्याकडे नाही मला. एक मिनिट, तुम्ही दोघं भांडू नका, मी सांगते. आता नंदा वहिनीने तिला. या शांत बस. हे बघ तिने माझी काय अवस्था केली आहे, अख्खा शर्ट खराब केला. नॉनसेन्स. सॉरी म्हणलंय मी तुम्हाला. काय उपकार करत नाहीस, कळलं ना? चल निघ. प्रिया हो सर, इथे काही मी खायला मिळत नाही म्हणून नाही आली आहे. मला काय थांबायची हौस नाही तुमच्या घरामध्ये. आणि आता बोलवलं ना तरी पण येणार नाही. माणूस की नाहीये तुमच्या खर्चांमध्ये. हो नाहीये माणुसकी. ओके चालेल, नाहीये माणुसकी आमच्यामध्ये. चल निघ. ए चल निघ. निघ काय निघ? निघ काय निघ? तुम्ही निघ म्हणाले म्हणून निघणार नाहीये मी माझ्या मर्जीने निघेन, कळलं ना? आणि आता एवढा अपमान झाल्यावर कोणाला थांबायचंय या घरात? आता तर तुमच्या घरातच काय, तुमचं पण थोबाड नाही बघायचं मला. लायकीपेक्षा जास्त बोलतेस तू. कोणाची किती लायकी आहे मी पण सांगू शकते, कळलं ना? मला इज्जत काढायला लावू नका, मी वाट लावे. चलो बाजूला. ए मिस वशिला, ए भिडायची हिम्मत नसेल ना तर नडायचं नाही, लक्षात ठेव. ए मला वेळ पण नाहीये. ए चल निघ. हट. ए गेट लॉस्ट.
झालं? एवढं अर्जंट बोलवलं? काही प्रॉब्लेम झाला का माझ्यामुळं? अगं पण मी तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आले होते ना. त्या अर्जुनने डायरेक्टच विचारलं म्हणून कन्फ्युज झाले. आपला प्लॅन नव्हता ना हा. मामा तू फक्त एवढंच लक्षात ठेव की मी तुझी पोरगी, बाकी काहीच डोक्यात आणू नको. अगं बाई प्रॉब्लेम तो नाही आहे, इथं मॅटर दुसरा झालाय. काय झालंय? अरे जरा शांत बसता का तुम्ही? एक लक्षात ठेवायचं, आपला प्लॅन कॅन्सल. आता सगळं बांधून आपल्या गावी परत जायचं आपल्याला. चला. ते शक्य नाही. का शक्य नाही? आम्ही जाऊच शकतो. चला रे. कुठे खडी फोडायला? लक्षात ठेव 304 ची केस आहे तुमच्यावर. तू ही चमकी हा मामा सगळे बसतील खडी फोडायला. शिवाय तुझ्या आईचं ऑपरेशन. सारखं तेच बोलू नका. आता तुम्हालाच वाटत नाहीये तुमचं काम पूर्ण व्हावं, नाहीतर तुमच्या फॅमिली विषयी अशी अर्धवट माहिती नसते दिली आम्हाला. आणि तो अर्जुन, त्याचं तर मी ना डोक्यात फोडणार एक दिवस. त्या अर्जुन बद्दल ना तुला मी सगळं स्पष्ट सांगितलं होतं, आणि त्याच्या विरुद्ध तर लढायचं आहे ना आपल्याला. हो, आणि तुमचे ते बाकीचे फॅमिली मेंबर ते काय लई गुणाचे नाहीयेत, नालायकच सगळे. कोण नालायक आहे? प्रिया. अगं प्रियासारखी तर गोड पोरगी तुला शोधून सापडणार नाही. आणि माझी बहीण कृष्णाई, इतकी प्रेमळ बाई, काय सांगू तुला. आणि विद्याधर सारखा साधा सरळ स्वच्छ माणूस तर तुला अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. आणि त्याची ती टिव टिव करणारी दीडशानी बायको, त्या तिरडीचा उचलला बांबू. अगं मला सांग, नवरा असा अपंग, त्याच्या हक्कांपासून त्याला वंचित ठेवलं, कुठल्या बायकोला आवडेल सांग बरं? रागवणार, आदळापट करणार, चिडणार. आणि तिचा राग तुझ्यावर नाहीच आहे, तिचा राग अर्जुनवर आहे. पण काय हो, तुमचा तो अर्जुन तर विद्याधरचा खूप रिस्पेक्ट करतो. अर्जुन आणि विद्याधरचा रिस्पेक्ट किती काळ झाला तुला आमच्या घरात येऊन? 24 तास. कळेल 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 तुला. आणि आता राहिला प्रश्न माझा, तर मी काय वाईट माणूस आहे? मी सांगितलं का तुम्हाला चोरी करायला? आणि मी सांगितलं होतं त्या पोराला अपघातात मारायला? नाही ना? अगं मी तर मदतच करत आलो ना तुम्हाला, नाही का? तुझ्या आईला ऑपरेशनला मदत केली, तर पारस की कोण त्याची रिक्षा सोडवायला मदत केली. आणि तुला अगोदर पण मी सांगितलेलं आहे की हे मान अपमान कुणी काही बोलल, किती बोलल, अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही. आणि आपलं ध्येय एकच आहे, अर्जुन कवठेकरचा विनाश. बस. विके भाऊ, तुमचा माणूस आहे हे माहिती असून सुद्धा तुमच्या त्या भावांनी. सावत्र भाऊ. विके भाऊ, माझा अपमान झालाय. माझा अपमान म्हणजे तुमचा अपमान आहे. या अपमानाचा बदला तुम्ही घेणार नाही काय? तू काय माझ्या लग्नात कान पिळाला होता होय? तुझं माहिती आहे दुखणं अंगाव घ्यायला. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला दिलेल्या वॉर्निंगचं काय? काय मला वॉर्निंग? मला वॉर्निंग कोणी दिली? कोणी वॉर्निंग कोणी दिली? अर्जुनने मला वॉर्निंग देतोय? मला वॉर्निंग देतोय? मला वॉर्निंग देतोय? आमच्या बापाला एक लोकसंख्या वाढवायची काय हौस होती काय माहित.
अरे हाऊस काय होते? 2 पोरं असताना अजून एक काढायचंय. त्याला काय वाटलं? गादीवर त्यो बसलाय म्हणून त्याचा हुकूम चालेल? गादीवर त्यो बसला असेल, मुकुट आमच्याच डोक्यावर आहे. डाव त्याचा असला ना, राज्य आमचंच असणार आहे. लक्षात ठेव म्हणाव. मला वॉर्निंग देतय. मला असं गर 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 फिरवेन ना, निशाणाच लावू शकणार नाही तो अर्जुन. उद्या कारखान्यावर यायचं. उद्या कारखान्यावर यायचं. सगळ्यांसमोर दाखवतो बलराम काय चीज आहे ते. 2000 अर्जुन कवठेकर. बसा म्हणतोय ना. मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे. पैसे घेताना आजारी पडणार आहे का? अर्जुन कवठेकर नाव आहे, लक्षात ठेवायचं. माझ्या गरीब आहे ना, तर गरीब आजार करायचं, कळलं ना? मिसळ कुटुंब या बँकेच्या दारात आत्महत्या करेल साहेब. आत्महत्या करण्याची भाषा ही मी धमकी समजतो, आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांचं अकाउंट ना आजच्याच क्लोज. दुश्मनी पण नाही करावीशी वाटत त्याच्यासोबत. लक्षात ठेवायचं, या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे, आणि तो मी आहे. मी तुमच्यासारख्या मुलींना ना चांगलं ओळखतो. मुद्दामून फाईल ठेवायची, सारखं सारखं समोर यायचं, अटेन्शन सीक करायचं, अशाने नोकरी नसते मिळत. अर्जुन कवठेकर तुझ्यासारख्या वशिला लावणाऱ्या मुलींना चांगलं ओळखतो. तुला नोकरी दिली आहे ना, म्हणजे तुझ्या आयुष्याचा मक्ता नाही घेतला, कळलं ना? ऑफिसमध्ये काम दिलं ना, तर ऑफिसमध्ये करायचं. चल निघ. ए चल निघ. काय करतीये? काय करतीये? हॅलो पारस. हा सावे, काकीला केलंय बरं का ऍडमिट. तिची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. सावे, अगं ऐकतेस ना? हो ऐकते. अगं काकीला ऍडमिट केलंय आणि तिची तब्येत एकदम बरी आहे बघ. आणि हा, तिनं तुझ्यासाठी एकदम स्पेशल मेसेज दिलाय. ती इकडं एकदम ठणठणीत आहे. तू तुला दिलेलं तिकडचं काम एकदम व्यवस्थित कर, आणि इकडची काळजी करू नको. इकडे मी आहे. ऐक, अजून काही पैसे लागले तर सांग मला. अगं आधीच तू एवढे पैसे देऊन गेलीये, कशाला पैसे लागणार आहे? आणि लागले तरी माझी रिक्षा ठणठणी चालू आहे की आता. बरं ऐक ना, तुला मी करतो फोन. हा हा, कुठे जायचंय? पारस, थँक्यू. कळलं ना सावे, का सहन करायचं हे सगळं? फक्त मदर माऊलीसाठी, फक्त तिच्यासाठी. मला राहावं लागेल इथं, नाहीतर राहावं लागेल. काय मदर माऊली, तरी चांगली बातमी ऐकली, आत्ता कुठं खावंसं वाटलं. पण बघ की खायलाच नाही काय.
कोण आहे?